नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पाहुण्यांच्या घरातील दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील एकास अटक. रविवार पेठ खाटीक गल्ली येथील इम्तियाज खाटीक यांच्या आईचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी येऊन त्यांच्याच घरातून 18 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या कर्नाटकातील पाहुण्याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अशफाक ख्वाजासाब राठी, वय 38, राहणार कसाई गल्ली, शहापूर, बेळगाव असं त्याचं नाव आहे. मध्यवर्ती रविवार पेठ येथील इम्तियाज खाटीक यांच्या आईचे 22 एप्रिलला मध्यरात्री निधन झाले. दफनविधीसाठी खाटीक कुटुंबीय शहर परिसरासह कर्नाटकातील नातेवाईक येथील खाटीक गल्लीत दाखल झाले होते. संशयित अशफाक हा कर्नाटकातून आला होता. या दिवशी सकाळी 10:15 ते दुपारी 12:30 खाटीक यांच्या मृत आईचं पार्थिव घरासमोरील अंगणात ठेवून धार्मिक विधी करण्यात येत होते. नातेवाईक अंत्यदर्शन घेत असताना संशयित राठी नजर चुकवून बंगल्यात घुसला. इमारतीच्या 3ऱ्या व 4थ्या मजल्यावरील खोलीत जाऊन साहित्याची शोधाशोध करू लागला. कपाटात ठेवलेल्या 12 तोळ्यांचे दागिने त्याच्या हाती लागले. दागिने घेऊन तो पसार झाला. काही वेळाने घरातील दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारल्याचे निदर्शनास आल्यानंतर खाटीक कुटुंबीय नातेवाईकांना धक्का बसला. पोलीसही चक्रावले. पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक मयुरेश्वरी खरात, मंगेश मानेसह पथकाने चोरीचा छडा लावून कर्नाटकातील चोरट्याला बेड्या ठोकल्या. चोरट्याने चोरीचे दागिने वितळवून त्याची लगड केली होती. पथकाने लगडी जप्त केली आहे. न्यायालयाने त्यास 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. संशयिताने कर्नाटकातही नातेवाईकांच्या घरात चोरी केल्याचा संशय असल्याचे तपास अधिकारी कन्हेरकर यांनी सांगितले. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.